प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक वर्ष प्रलंबित असलेली समस्या अखेर एका शेतकऱ्यांना स्वतःच्या पुढाकारातून सोडवली। अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वरखेड येथील शेतकरी मोहन अग्रवाल यांनी स्वतःच्या खर्चातून नाल्यावर स्वतः पूल उभारला आणि परिसरातील शेतकरी आणि मजूर वर्गासाठी आदर्श निर्माण केला। प्रशासनाच्या नाकावर टिचून केलेल्या या कामामुळे शेतकऱ्याची वाहवा होत असली तरी प्रशासनाची मात्र नाचक्की झाली आहे। पाहुयात एक विशेष वृत्तांत। तिवसा तालुक्यातील मौजा वरखेड येथील सर्वे क्रमांक 32 मधील नाल्यावर पूल नसल्यामुळे पावसाळ्यात शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। नाल्याला पूर आल्यानं शेतात जाणं येणं कठीण व्हायचं। अनेकदा शेतकरी आणि मजूर वर्गाला शेतातच अडकून राहण्याची वेळ यायची। या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी मोहन अग्रवाल यांनी शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन आमदार आणि खासदारांच्या आढावा बैठकीत निवेदन सादर केलं होतं। मात्र यानंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं त्यांनी स्वतःच पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला। सुरुवातीला परिसरातील शेतकऱ्यांना एकत्र येऊन पूल बांधण्याचं आवाहन करण्यात आलं, मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही। अखेर त्यांनी स्वतःच्या खर्चातून 70 ते 80 हजार रुपये खर्च करून नाल्यावर पूल उभारला। पुलाच्या बांधकामाच्या कामात त्यांनी स्वतः देखरेख करत प्रत्यक्ष सहभाग घेतला। या पुलामुळे वरखेड परिसरातील शेतकरी आणि मजूर वर्गाला सुरक्षित, सोयीस्कर आणि कायमस्वरूपी मार्ग उपलब्ध झालाय। मोहन अग्रवाल यांच्या लोकहिताच्या कार्याबद्दल शेतकऱ्यांनी त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला आणि पुलाचं उद्घाटन करण्यात आलं। आधी मदतीला कुणी आलं नाही, मात्र आता मोहन अग्रवाल यांच्या कामाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। मात्र प्रशासनाला मान खाली घालण्याची वेळ आली आहे। हे काम केलं हे अतिशय उत्कृष्ट आणि चांगलं काम असल्यामुळे सर्व गावातर्फे त्यांना अभिनंदन करण्यात येत आहे। आणि मोहनरावच्या कामाची सर्व लोकांनी प्रेरणा घेऊन प्रत्येकाने आपापले राबवावं अशी मी सर्वांना विनंती करत आहे। खाली वर चढण्याची ट्रॅक्टर जात नव्हता, गाडी टू व्हीलर जात नव्हती, खूप त्रास होता या गोष्टीचा। तर मग मला कल्पना आली, म्हटलं आता याच्यावर एक पूल घेतला पाहिजे। तर शासनाकडे अर्ज केले पण त्याच्यावर काही ॲक्शन झाली नाही आहे। त्याच्यामुळे मी स्वतःच्याच खर्चानं मग हा पूल बांधलेला आहे आणि या कामाबद्दल या सर्व लोकांनी माझा येऊन सत्कार केला, मी त्यांचे आभारी आहो।